गुड मॉर्निंग स्टुडंट. मी प्राध्यापक डॉक्टर टी डी महानवर. विद्यार्थी मित्र हो, बी.कॉम भाग 2 या वर्गासाठी उद्योजकतेची मूलतत्वे फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयाअंतर्गत यापूर्वी आपण उद्योजक त्याचबरोबर उद्योजकाच्या व्याख्या विचारात घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योजकाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यासाठी उद्योजकतेला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून शासन वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करीत आहे आणि त्या अनुषंगानं उद्योजकाचा जो रोल आहे तो जर आपण विचारात घेतला तर आपल्याला माहिती आहे की आपलं जे राहणीमान आहे ते राहणीमान उंचावण्यामध्ये उद्योजकाची भूमिका महत्त्वाची आहे. कारण उद्योजक विविध वस्तूंची निर्मिती त्याचबरोबर नव्या नव्या वस्तूंची निर्मिती करत असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला अशा अनेक वस्तू आणि सेवा उपभोगासाठी उपलब्ध होत असतात. त्याचबरोबर उद्योजक हा ग्राहकाच्या समाधानाकडे देखील अधिक लक्ष देत असतो. तो इतरांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीनं विचार करणारा घटक असतो. त्याच्याकडे विजन म्हणजे दूरदृष्टी असते आणि ते अनएक्सपेक्टेड थिंग्स म्हणजेच ज्या आपण अपेक्षित नसतात अशाही वस्तू किंवा सेवा उत्पादन समाजासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपण उद्योजकाचा विचार केल्यास त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की उद्योजक हा धोका स्वीकारतो, त्याचबरोबर उद्योजक नवनिर्मिती करतो आणि उद्योजकाला व्यवस्थापनाचं कौशल्य असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी उद्योजक आणि त्याची वैशिष्ट्ये विचारात घेणार आहोत. अर्थात उद्योजकाबद्दल वेगवेगळ्या विचारवंतांनी जी मतं मांडलेली आहेत, जे दृष्टिकोन सांगितलेले आहेत, त्याचाही आढावा आपण पाठीमागील व्याख्यानामध्ये घेतलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी उद्योजकतेची वैशिष्ट्ये किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेनर्स, दुसऱ्या शब्दामध्ये क्वालिटीज ऑफ एंटरप्रेनर्स म्हणजेच यशस्वी उद्योजक होण्यासाठी उद्योजकाकडे कोणती गुणवैशिष्ट्ये असावी लागतात. यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे द नीड ऑफ अचिव्हमेंट. विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे की ऑब्जेक्टिव्ह हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि ज्या लोकांच्याकडे अशा प्रकारचं ध्येय उद्दिष्ट नसतं ती व्यक्ती ते ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकत नाही. आणि त्या दृष्टीनं नीड ऑफ अचिव्हमेंट ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. त्यालाच असं म्हटलेलं आहे की इट इज अ सायकोलॉजिकल ड्राईव्ह, म्हणजेच मानवी मनामध्ये अशा प्रकारची इच्छाशक्ती आणि ज्याच्याकडं आपण एक यशस्वी उद्योजक व्हावं, आपण खूप चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळवावं, त्याच माध्यमातून आपण समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा मिळवावी, अनेकांना रोजगार मिळवून द्यावा, अशा प्रकारच्या ज्या मानसिक इच्छा किंवा त्यालाच आपण इच्छाशक्ती असं म्हणतो आणि ती साध्य करण्याची मानसिकता ही उद्योजकाकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर ऑन टॉप डिझायर विथ ॲन इंडिव्हिज्युअल, म्हणजे डिझायर याचाच अर्थ इच्छाशक्ती. स्ट्रॉंग अचिव्हमेंट डिझायर फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणूया की तुमच्या अंतःकरणापासून तुम्हाला यशस्वी होण्यासंबंधीची इच्छाशक्ती पाहिजे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे की स्ट्रॉंग अचिव्हमेंट डिझायर. म्हणजे आपण जे लोक यशस्वी झालेले आहेत ते लोक सुद्धा एक सामान्य कुटुंबातून प्राप्त परिस्थितीतून
इच्छाशक्तीच्या जोरावर ते यशस्वी झाले. त्या पद्धतीनं आपण उद्योजक व्हावं, आपण यशस्वी व्यावसायिक व्हावं, अशा प्रकारची इच्छाशक्ती ही उद्योजकाकडे असणं गरजेचं असतं. आणि त्याशिवाय उद्योजक होणं ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. ही थिंक अबाउट अनथिंकेबल अँड मेक इट इन रियालिटी. म्हणजे जी गोष्ट त्या व्यक्तीकडून घडेल असं सामान्य माणसाला वाटत नाही, परंतु इच्छाशक्तीच्या जोरावर ती व्यक्ती अशी अशक्यप्राय गोष्ट ही वास्तवामध्ये आणत असते. आणि म्हणून त्यालाच आपण म्हणतो की आयडिया कन्वर्ट इन टू रियालिटी. अर्थात ही जी आयडिया कन्वर्ट इन टू रियालिटी हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर इट हॅज रिक्वायर्ड कन्सिस्टंट अँड परसिस्टंट एफर्ट्स अँड ओव्हरकम ऑल टाइप्स ऑफ हर्डल्स अँड ऑब्स्टॅकल्स. म्हणजे हे वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे अडथळे किंवा अनेक समस्या निर्माण होतात, परंतु या समस्याला न घाबरता त्याच्यावर मात करणारी व्यक्ती ही यशस्वी होत असते. आणि म्हणून ही मात करण्याची जी प्रक्रिया आहे ती केवळ आणि केवळ त्या व्यक्तीकडे असणारी नीड ऑफ अचिव्हमेंट ही जी गुणवैशिष्ट्य आहे त्याच्या जोरावर ती व्यक्ती ते साध्य करत असते. दुसरा मुद्दा आहे डिझायर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच आपण ज्यावेळी उद्योग व्यवसाय स्थापन करतो त्यावेळी निश्चितच आपल्यावर त्या उद्योग व्यवसायाची जबाबदारी असते आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडं तशा प्रकारची इच्छा असली पाहिजे. आणि म्हणून ही विलिंग टू शोल्डर रिस्पॉन्सिबिलिटी, ॲक्सेप्ट पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अचिव्हिंग बिझनेस गोल्स. म्हणजेच ही शोल्डरिंग रिस्पॉन्सिबिलिटी हिज ओन. म्हणजेच आपण असं म्हणूया की व्यक्तिगतरित्या आपण जबाबदारी घेण्यास तयार असलो पाहिजे. अर्थात त्यासाठी ही यूज देअर इंटेलिजन्स. म्हणजे यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं तर आपल्याला बुद्धिमत्ता, कौशल्य, त्याचबरोबर हार्डवर्क, कष्ट करण्याची तयारी, मेहनत करण्याची तयारी, वेळ देण्याची तयारी आणि आपला आर्थिक जो भाग आहे उचलण्याची तयारी. म्हणजेच आपलं भांडवल त्या व्यवसायासाठी वापरण्याचं धाडस किंवा तशा प्रकारची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता व्यक्तीमध्ये असली पाहिजे. मॅनेजेस हिज एंटरप्राइज इन इफिशियंट अँड इफेक्टिव्ह मॅनर. अर्थात ज्यावेळी व्यक्ती एखादी जबाबदारी स्वीकारते त्यावेळी ती व्यक्ती त्याचा उद्योग आणि व्यवसाय हा अतिशय प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेनं त्याचं व्यवस्थापन करत असते आणि करण्याची गरज असते. ही पुल्स अँड ऑर्गनाइज रिसोर्सेस फॉर प्रोडक्शन इन द बेस्ट अल्टरनेटिव्ह मॅनर. म्हणजे आपल्याकडं असणारे उत्पादनाचे घटक आपण संघटित करणं आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करणं किंवा त्याची अधिकाधिक उत्पादकता आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं, यासाठी ही जबाबदारी उद्योजकाची असते. आणि त्या दृष्टिकोनातून डिझायर फॉर रिटी हा घटक महत्त्वाचा आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परफॉर्मन्स फॉर मॉडरेट रिस्क. बऱ्याच वेळा आपण पाहतो की उद्योजकाला धोका स्वीकारावा लागतो. अर्थात प्रत्येक व्यवसायामध्ये धोका हा आहे, रिस्क ही आहे, परंतु त्या धोक्यापासून आपण परावृत्त न होता त्या धोक्याचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून परफॉर्मन्स फॉर मॉडरेट रिस्क म्हणजे तो धोका आपल्याला मर्यादित कसा करता येईल, कमीत कमी कसा करता येईल, या दृष्टिकोनातून जर आपण आपली वाटचाल केली, उद्योजकांनी वाटचाल केली किंवा उद्योजक त्या दृष्टीने वाटचाल करत असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून इट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक हे एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ही हॅज ॲबिलिटी टू ॲक्सेप्ट रिस्क अँड अनसर्टॅनिटी. अनिश्चिततेच्या काळामध्ये काम करण्याची मानसिकता
असावी लागते. ही इज नॉट अ गॅम्बलर अँड नॉट जम्प इन टू डार्कनेस. हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे, कारण तो उद्योजक हा काही जुगार नसतो. म्हणजेच तो काही जुगारी पद्धतीनं व्यवसाय यशस्वी करत नाही, तर त्याचबरोबर तो एकदम अंधारामध्ये उडी घेत नाही. ही नॉट डिपेंड ऑन चान्स अँड लक फॅक्टर. म्हणजे तो नशिबावर अवलंबून नसतो किंवा सहजासहजी आपल्याला संधी मिळेल या आशेवर थांबत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ॲक्सेप्ट मॉडरेट अँड कॅल्क्युलेटेड रिस्क. कॅल्क्युलेटेड रिस्क ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे भविष्यकाळामध्ये निर्माण होणारी आव्हानं, निर्माण होणारे प्रश्न, निर्माण होणाऱ्या अडचणी याच्यावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला उपाययोजना करावी लागते. जसं आपण पाहतो की कामगार वर्ग, म्हणजे कामगाराचा जर आपण गट किंवा सामूहिक विमा अगदी अल्प हप्त्यामध्ये घेतला, तर भविष्यकाळामध्ये निर्माण होणारा जो धोका आहे किंवा अपघात आहे त्यावर आपल्याला कामगारांना नुकसान भरपाई देणं शक्य होतं. म्हणजे कमी पैशामध्ये आपल्याला अधिकाधिक रिस्क किंवा धोका त्यामध्ये कव्हर करणं शक्य होतं. ॲबिलिटी ऑफ स्कॅनिंग अँड अनालायझिंग एन्व्हायरमेंट. उद्योजकाकडं पर्यावरणातील बदल आणि त्या बदलाचा आढावा किंवा त्याचं फॉरकास्टिंग, अनुमान आपल्याला करता आलं पाहिजे. केवळ अनुमान करून उपयोग नाही, तर त्यामध्ये आपल्याला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं संधीमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. म्हणजे स्कॅनिंग अँड अनालायझिंग एन्व्हायरमेंट या आधारावर आपल्याला भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या संधी देखील लक्षात येतात आणि त्या संधी पकडण्याची मानसिकता उद्योजकाकडे असावी. हे कन्फ्यूज आयडिया अँड इफ द आयडिया इज वर्केबल देन ही इम्प्लिमेंट्स इन अन एंटरप्राइज. म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे he has ability of scanning and analyzing environment. On the basis of this scanning and analyzing environment, he is able to conceive idea and he convert idea into a reality. म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ही सेट गोल्स ॲट हाय लेवल ऑफ परफॉर्मन्स. म्हणजे आपण आपली ध्येय आणि उद्दिष्टे जरी निश्चित केली असली तरी ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपला परफॉर्मन्स हा हाय लेवलचा ठेवणं गरजेचं असतं. आणि त्या दृष्टीनं हे वैशिष्ट्य उद्योजकाकडे असणं गरजेचं आहे. परसेप्शन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. म्हणजेच आपल्याला परसेप्शन याचा अर्थ आहे जाणीव होणं, त्याचं आकलन होणं, ते आपल्याला वेळेत लक्षात येणं. म्हणजे एंटरप्रेनर्स हॅव नॉट ओनली ड्रीम बट ऑल्सो ट्राय टू मेक इट रियालिटी. म्हणजे स्वप्न पाहणं हे फार महत्त्वाचं नाही, परंतु स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एंटरप्रेनर्स हॅव नॉट ओनली ड्रीम बट दे ऑल्सो ट्राय टू मेक इट रियालिटी. म्हणजे स्वप्न पाहणारे लोक नसतात, तर त्या स्वप्नाचं रूपांतर, स्वप्न म्हणजेच झोपेमध्ये असणारं स्वप्न नव्हे, तर आपल्याला भविष्य काळामध्ये आपला उद्योग, व्यवसाय, ग्राहक आणि व्यवसायाचा विस्तार कसा असेल हे याचा अंदाज घेणं किंवा तसा दृष्टिक्षेप आपल्या मनामध्ये निर्माण होणं आणि त्या पद्धतीनं वाटचाल करणं. त्यामधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की परसेप्शन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे किंवा त्याला असा इतका आत्मविश्वास पाहिजे की मी निश्चितपणे हा व्यवसाय, उद्योग हा यशस्वीपणे चालवू शकेल.
आणि म्हणून दे हॅव ॲबिलिटी अँड कॉन्फिडन्स टू अचीव सक्सेस. म्हणजे आपल्याला आपल्या व्यवसाय यशस्वी करण्याबाबतची ही बाबतचा कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे. दे स्टडी द फॅक्ट्स अँड फॉर्मिंग अ लॉजिकल जजमेंट अबाउट द पॉसिबिलिटी ऑफ सक्सेस. अर्थात हे जे अचिव्हमेंट असते, जे सक्सेस असते, ते सक्सेस मागं काय असतं? स्टडी द फॅक्ट्स अँड फॉर्मिंग लॉजिकल जजमेंट. म्हणजेच त्यासाठी अलीकडं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स देखील उपलब्ध असतात किंवा संख्याशास्त्रीय पद्धतीनं देखील आपल्याला फॅक्ट्सचं अनालिसिस करता येतं, माहिती व आकडेवारीचं विश्लेषण करता येतं आणि त्याच्या आधारावर आपल्याला भविष्यातील यशाची प्रोबॅबिलिटी मांडता येते आणि त्यावरून त्याला आपण या विशिष्ट क्षेत्रामध्ये यशस्वी होऊच अशा प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. अर्थात केवळ आत्मविश्वास महत्त्वाचा नसतो, तर त्यासाठी हार्ड वर्किंग ॲबिलिटी महत्त्वाची असते. आणि म्हणून म्हटलं जातं की सक्सेस इज नॉट डिपेंड ऑन लक फॅक्टर. म्हणजे नशिबावर अवलंबून असणारे लोक जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत, तर त्यांची ती उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुरावा करण्याची, कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. पाचवा मुद्दा आणि वैशिष्ट्य महत्त्वाचे, स्टिम्युलेशन बाय फीडबॅक. म्हणजे आपण जे ठरवलेलं आहे त्यामध्ये आपण कितपत यशस्वी झालो, त्याचबरोबर आपण ज्या ज्या कृती करत असतो त्याचं सातत्यानं मूल्यमापन करण्याची आवश्यकता असते. आणि तशा प्रकारची मानसिकता, तशा प्रकारचं वैशिष्ट्य हे उद्योजकाकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे एंटरप्रेनर्स आर लर्न थ्रू फीडबॅक. म्हणजे आपण मागं वळून पाहिलं पाहिजे, आपल्या कामाचं मूल्यमापन केलं पाहिजे, त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी, कमतरता जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. फीडबॅक इन्फॉर्म्स गुड परफॉर्मन्स ऑर बॅड. म्हणजे आपण जे करतो आहोत त्याचा परफॉर्मन्स गुड आहे की बॅड आहे. म्हणजेच आपल्या उत्पादनाचं प्रमाण, उत्पादनाचा दर्जा, वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता, त्याचबरोबर ग्राहकांना जे आपण वस्तू व सेवा देतो त्याबद्दल ग्राहक समाधानी आहेत का, त्याची समाधानाची पातळी कशा प्रकारची आहे, किंवा आपण बाजारपेठ विस्तार केला असेल तर केवळ विस्तार हा संख्यात्मक वाढ आहे की गुणात्मक वाढ आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून व्यवसायामध्ये अशा प्रकारची अनेक अनालिसिस तंत्र आहेत. त्यामध्ये सॉर्ट अनालिसिस ही एक कन्सेप्ट आहे. अर्थात ही सॉर्ट अनालिसिस ही जी कन्सेप्ट आहे ती सामान्यपणे संपूर्ण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचारात घेतली जाते. त्यामध्ये एस मीन्स आपल्याकडे असणाऱ्या स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे विकनेसेस, ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी आणि टी म्हणजे थ्रेट्स. म्हणजे आपण एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याकडं कोणत्या स्ट्रेंथ्स, प्रभावी घटक कोणत्या जमेच्या बाजू आहेत याचा विचार आपण केला पाहिजे. विकनेसेस म्हणजे आपल्याकडं कोणत्या घटकांची कमतरता आहे, मग त्यामध्ये शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, भांडवल विषयक असेल किंवा इतर व्यवस्थापकीय कौशल्याचा अभाव असेल. अर्थात हे जर आपल्या लक्षात आलं तर वी कॅन ओव्हरकम these weaknesses by taking proper efforts असं आपल्याला म्हणता येईल. अपॉर्च्युनिटीज म्हणजे आपल्या क्षमता विचारात घेऊन किंवा आपल्याकडे असणारी प्राप्त परिस्थितीचा विचार करून आपल्याला कोणत्या पद्धतीच्या संधी भविष्यकाळामध्ये आहेत
आणि आपण जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य होण्यामध्ये आपल्याला कोणते अडथळे आहेत की ज्या अडथळ्यावर आपल्याला मात करणं किंवा त्याची तीव्रता आपल्याला कमी करणं शक्य होऊ शकते, यासाठी आपल्याला सातत्यानं त्याचा फीडबॅक किंवा त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. फीडबॅक मेजर्स अँड एक्झामाइन्स द ॲक्च्युअल परफॉर्मन्स, म्हणजे आपण नेमकं कुठं आहोत याचं आपण मोजमाप किंवा त्याचं परीक्षण करण्याची मानसिकता असली पाहिजे. तशा प्रकारचा अप्रोच, तशा प्रकारचा दृष्टिकोन व्यवस्थापनाकडं आणि उद्योजकाकडे असेल तर असे व्यावसायिक उद्योजक, असे जे ह्युमन रिसोर्स आहेत ते अधिक यशस्वी होतात. इट इज द बेस्ट टूल ऑफ मॅनेजरियल फंक्शन. म्हणजे हे काय तर व्यवस्थापकीय कार्याचा भाग आहे. फीडबॅक इज इम्पॉर्टंट फॉर अपग्रेडिंग परफॉर्मन्स, म्हणजे आपला जो परफॉर्मन्स आहे त्यामध्ये आपल्याला आणखीन अपग्रेड होता येतं. आणि त्यानंतरचा जो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे इनोव्हेशन. म्हणजे आता इनोव्हेशन या बाबतीमध्ये आपल्याला सविस्तर भविष्यकाळामध्ये अभ्यास करायचा आहे. परंतु खऱ्या अर्थानं शुम्प्युटर या तज्ज्ञानं इनोव्हेशनची संकल्पना मांडलेली आहे आणि त्यांनी इट इज रिलेटेड फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट, म्हणजेच आपल्या उत्पादनामध्ये सुधारणा करायची असेल, गुणवत्तेमध्ये सुधारणा करायची असेल तर इनोव्हेशन आवश्यक आहे. इनोव्हेशनचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजे त्यामध्ये आपण पूर्णतः नवीन वस्तू, अस्तित्वात नसणारी नवीन अशी वस्तू बाजारात आणणं, त्या वस्तूचं डिझाईन पूर्वीपेक्षा वेगळं निर्माण करणं, वस्तूची उपयोगिता, वस्तूसाठी वापरला जाणारा कच्चा माल, उत्पादन प्रक्रियेमध्ये नाविन्यता, संघटन यामध्ये नाविन्यता आणणं, बाजारपेठेमध्ये विपणन करत असताना वेगवेगळ्या क्लुप्त्या, युक्त्या आणि त्यामध्येही आपल्याला नाविन्यता आणणं, वस्तूचे नवे उपयोग विकसित करणं, अशा पद्धतीनं किंवा उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून नव्या संकल्पना, कार्यपद्धती रुजवणं, या दृष्टिकोनातून हे इनोव्हेशन किंवा नवनिर्मिती आपल्याला दिसून येते. आणि यामुळं आपलं उत्पादन हे सातत्यानं बाजारपेठेमध्ये नव्या स्वरूपामध्ये आपल्याला सादर करता येतं. त्याचा परिणाम ग्राहक असं नवं उत्पादन सातत्यानं स्वीकारतात, कारण नाविन्य हे मानवी जीवनाचं वैशिष्ट्य आहे. ही कन्सिडर्स इकॉनॉमिक व्हायबिलिटी अँड कमर्शियल अँड टेक्निकल फिजिबिलिटी ऑफ अँड इनोव्हेशन. म्हणजे ज्यावेळी आपण नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतो ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे का, त्याचा कमर्शियल दृष्ट्या वापर होईल का, किंवा त्याचबरोबर तशा प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे का, याही घटकाचा विचार हा उद्योजकाला करावा लागतो. अर्थात हा दृष्टिकोन उद्योजकाकडे असेल तर ही कॅन लॉन्च समथिंग न्यू अँड युजफुल प्रोडक्ट अँड सर्व्हिस फॉर द पर्पज ऑफ मार्केटिंग टू दी सोसायटी. मोस्ट ऑफ इनोव्हेटर्स आर मार्केट ओरिएंटेड. म्हणजे जे आपण करणार आहोत ते मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये ॲक्सेप्ट होईल का याचा विचार करण्याचा दृष्टिकोन व्यवस्थापनाकडं आणि उद्योजकाकडे असला पाहिजे. 7वा मुद्दा आहे तो म्हणजे एनर्जेटिक ॲक्टिव्हिटी. एंटरप्रेनर्स आर ॲक्टिव्ह पीपल, दे हॅव हाय लेवल ऑफ एनर्जी दॅन कॉमन पीपल. म्हणजे सामान्य माणसाकडे सुद्धा हाय लेवल ऑफ एनर्जी असते, परंतु ते लोक आपली एनर्जी वापरत नाहीत, अशा प्रकारची स्थिती असते. पण आपण जो पहिला मुद्दा विचारात घेतलेला आहे की नीड ऑफ अचिव्हमेंट, म्हणजे त्याच्या
जोरावर हे लोक अतिशय ॲक्टिव्ह असतात आणि आपली हाय लेवल ऑफ एनर्जी यूज करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून ते इतरांच्या पेक्षा आपली क्षमता अधिक वापरतात. एंटरप्रेन्योर्स आर टाइम कन्सर्न अँड अवेअर अबाउट पॅसेज ऑफ टाइम. म्हणजे आपण पाहतो की काही लोकांना वेळ नसतो आणि काही वेळा लोकांना वेळ जात नाही. आता ज्या लोकांना वेळ जात नाही, दोज पीपल आर आयडल पीपल, आळसी लोक असतात. आणि काही लोकांना वेळ पुरत नाही. म्हणजे हा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उद्योजकाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. म्हणजे ते टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करतात आणि वेळेला अधिक महत्त्व देतात. वेळेतच एखादी गोष्ट होणं हे याबद्दल ते अधिक अवेअर असतात, दक्ष असतात असं आपल्याला म्हणता येईल. दे डेव्हलप नॉवेल वेज इन गेटिंग थिंग्स. थोडक्यात कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ते काम कसं पार पडता येईल किंवा अनेक गोष्टी आपल्याला कमी वेळात कशा साध्य करता येतील या दृष्टिकोनातून नव्या कल्पना विकसित करत असतात असं आपल्याला म्हणता येईल. 8वा मुद्दा आहे तो म्हणजे किंवा वैशिष्ट्य आहे फ्युचर ओरिएंटेशन, म्हणजेच भविष्याबद्दल दक्षता. एंटरप्रेन्योर्स आर ऑप्टिमिस्टिक अँड ॲबिलिटी ऑफ फॉरकास्टिंग. आपल्याला एक मराठीतील कवीनं व्यक्त केलेलं वाक्य सांगता येईल. आपल्याला माहिती आहे की जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे आपण तर दररोज निसर्ग पाहत असतो, परंतु निसर्गातील बारकावे टिपण्याची आपल्याकडे दृष्टी नसते. पण कवी मात्र त्या निसर्गाचं इतकं बारकाईनं वर्णन करत असतो कारण तो ऑप्टिमिस्टिक आहे, त्याला तशा प्रकारची दृष्टी आहे. त्या पद्धतीनं उद्योजकाकडे अशा प्रकारची दूरदृष्टी असणं गरजेचं असतं आणि त्या दूरदृष्टीच्या आधारावर तो भविष्यातील घटनांचा अचूक वेध घेत असतो. दे ऑलवेज थिंक अहेड अँड प्लॅन फॉर फ्युचर. म्हणजे सामान्य माणसापेक्षा त्यांना दूरचा विचार करण्याची मानसिकता असते आणि त्या पद्धतीनं ते काय करत असतात, आपल्या व्यवसायाचं नियोजन करत असतात, आपला व्यवसाय अधिक अपग्रेड करण्याचा प्रयत्न करत असतात, नवनवीन मॉडेल विकसित करत असतात, नवीन उत्पादनं बदलत्या गरजानुसार तयार करण्याचा प्रयत्न करतात. ॲबिलिटी ऑफ सर्च ऑफ पॉसिबिलिटी फॉर ग्रोथ इन फ्युचर. एंटरप्रेन्योर्स हॅव ॲबिलिटी टू मेक ब्राईटर अँड प्रोग्रेस. त्यानंतर 9वा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्किल ऑफ ऑर्गनायझिंग. इट इन्व्हॉल्व्स प्रमोटर. म्हणजे त्यामध्ये काय आहे तर आपल्याला उत्पादनाच्या घटकांचं संघटन करणं. ते तर आपण पाहिलेलं आहेच की 4 फॅक्टर्स 6 फॅक्टर्स, त्यामध्ये जमीन, भांडवल, कच्चा माल, यंत्रसामुग्री, त्याचबरोबर तंत्रज्ञान, मनुष्यबळ या घटकाचं संघटन कौशल्य महत्त्वाचं आहे. परंतु त्याचबरोबर तो उद्योजक हा प्रमोटर असतो, म्हणजे प्रवर्तक असतो. त्याचबरोबर तो लीडर असतो. सेटिंग ऑफ गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स, ऑर्गनायझिंग फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, जॉब अनालिसिस. म्हणजेच संघटन करण्यासाठी काय करावं लागतं विशेषतः मनुष्यबळाच्या दृष्टिकोनातून तर कामाचं वर्गीकरण, त्याचं वाटप, अधिकार व जबाबदारी, त्यानंतर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटंट, आपल्या कर्मचाऱ्यामध्ये कॉम्पिटंटनेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा लागतो. म्हणजे ज्यावेळी आपण अशा प्रकारची ऑर्गनायझेशन ही ॲज अ टीम बिल्डिंग या स्वरूपामध्ये बनवू त्यावेळी निश्चितपणे तो व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होते. ॲटिट्यूड टुवर्ड्स मनी. एंटरप्रेन्योर्स आर नॉट सिम्पली मनी मेकर्स बट दे आर वेल्थ क्रिएटर्स. म्हणजे भांडवल
किंवा पैसा मिळवत नाहीत, तर त्यातून ते संपत्ती तयार करतात. मायनॉरिटी रिटर्न्स इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर देम. म्हणजे आपल्याला गुंतवलेल्या भांडवलावर परत लाभ मिळावा, हा त्याच्यावर त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. प्रॉफिट इज जस्टिफिएबल रिवॉर्ड फॉर द रिस्क अँड अनसर्टॅनिटी. म्हणजे आपण जी रिस्क आणि अनिश्चितता स्वीकारलेली आहे त्याच्या मोबदल्यात आपल्याला नफा किंवा फायदा मिळाला पाहिजे, आणि हा फायदा आपण जस्टिफिएबल हा महत्त्वाचा आहे. म्हणजे लोकांची फसवणूक किंवा लोकांना, एक शब्द आपण वापरतो लुबाडणूक, आपण करत नाही. तर आपण जी रिस्क अनसर्टॅनिटी त्याचबरोबर हार्डवर्क, कन्सिस्टंट अँड परसिस्टंट वर्क करतो, त्याच्याबद्दल आपल्याला योग्य जस्टिफिएबल न्याय तत्वावर आधारित आपण नफा मिळवला तर त्याला समाजाची सुद्धा मान्यता मिळते. आणि आपल्याला माहिती आहे की कोणतीही व्यक्ती जे काम करत असते त्या कामामागे आपलं एक चित्रपट आहे. काय आहे? अपना सपना मनी मनी. पैसा मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून अपना सपना मनी मनी इज द स्लोगन ऑफ एंटरप्रेन्योर. आणि म्हणून प्रॉफिट इज अन इम्पॉर्टंट क्रायटेरियन ऑफ देअर बिझनेस efficiency. And last but not least, other qualities. It has required creativity, mental ability, ability to maintain business secrecy, communication ability, technical knowledge, tactfulness, self-confidence, waiting ability, motivator, commitment, positive approach, time concern. These are the most important characteristics of an entrepreneur. म्हणजे मित्र हो, अशा पद्धतीनं आजचा जो विषय आहे तो खूप खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला इथं चर्चा देखील करण्यास वाव मोठ्या प्रमाणात आहे. परंतु भविष्यकाळातील आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये या सर्व गोष्टींचा पुन्हा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळं आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण देखील भविष्य काळामध्ये अशा प्रकारची वैशिष्ट्ये, अशा प्रकारची गुणवत्ता आपल्यामध्ये विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून एक संकल्प करूया, आणि आपण देखील भविष्य काळामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग यश मिळवण्याची मनोकामना करू. आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. आपण पासून हा व्हिडिओ ऐकलेला असेलच. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल बेल आयकॉन दाबून लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध होत राहतील. आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की व्हिडिओ सबस्क्राईब केल्याने आपल्याला त्यामधून मोठ्या प्रमाणात चार्जेस पडतच नाहीत. फक्त आपल्याला ते व्हिडिओ नवीन लॉन्च झाल्यानंतर आपल्या अँड्रॉइड मोबाईलला उपलब्ध सहज होतात. आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.